फॅमिली म्हणते आम्हाला तुमचे खायचे लाडू अजिबात दाखवू नका, आम्हाला हा लाडू दाखवा, रोज दाखवा. बघून घ्या आमचा लाडू. आज मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटस बाळरूप घेतलेलं आहे आमच्या लाडूने. हा मरी निघालो. गुण पण त्यांचं सारखेच आहे. हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो. तर मस्त व्हिडिओची सुरुवात झाली आहे. दुपारचे 2 वाजले. काल 2 दिवस झाले व्हिडिओ आले नाही, तर असंच काही व्हिडिओ काढायला जमलं नाही आणि काढले पण नाही काही त्यामुळं. आणि आज म्हटलं चला, तर आज जायचंय आपल्या बाळाचं फोटोशूट करायचंय. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ना, जयंती येते 19 तारखेला. तर त्या निमित्ताने आम्ही शूट करणार आहे. आणि म्हटलं लवकर शूट केलं तर लवकर टाकता येईल. आणि बाळाचं बारसं पण करायचंय आपल्याला ह्या आठवड्यामध्ये. तर हे लवकरच तुम्हाला आम्ही डेट पण सांगू. पण मग म्हटलं शूट जर लवकर करून ठेवलं तर टायमिंगवर आपण पोस्ट करू शकतो. आणि त्यासोबत आम्ही दोघे पण थोडस लुक करणार आहे. माझं नाही माहिती नाही, कारण मला परत 6 वाजता दुसऱ्या कार्यक्रमाला पण जायचंय. मग दोन्ही पण आम्ही ऍडजस्ट करणार आहे. नाही तर परत काही म्हणतील की तू गेला नाही, एकटीनेच केला. तर असं काही नाही, आम्ही दोघी पण करणार होतो. पण आज एक कार्यक्रम आहे आणि तिथं पण जाणं गरजेचं आहे, कारण जवळच आहे, माझ्या बहिणीच्याच म्हणजे घरातला कार्यक्रम आहे त्यामुळं. तर आता 2-2:30 वाजले, कार्यक्रम 6-7 वाजता होणार आहे. तर आम्ही तोपर्यंत फोटोशूट कडे जाऊ आणि नंतर मग तिकडे जाईल. असं मेन म्हणजे आजचा म्हणजे जो मेकअप आहे, म्हणजे बाळाला काही मेकअप करायचं नाही, बाळासाठी ड्रेस वगैरे घेऊन आलेलो आहे, ते पण तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आजचा जो मी मेकअप करणार आहे ना, तो घरीच करणार आहे. पार्लरमध्ये मेकअप करायला जाणार नाहीये मी. तर नऊवार पण आपल्याला घरीच वेअर करायचं आहे. तर बघू आता कसं कसं होतंय, घरात आपल्याला जमतंय नाही जमतंय. आम्हाला नऊवार वेअर नॉर्मलच मेकअप करणार आहे आणि आम्हाला नऊवार घालताही येत नाही. तर मग बघू, ट्राय करू. मी प्रियांकाला फोन केला होता, ती मला बोलली होती मी येईल जमलं तर म्हणून. तर बघू ती येते का. आणि ट्राय करू शकतो आपण. युट्यूबला व्हिडिओज वगैरे असतात भरपूर. आणि सर्वात महत्वाचं, मेकअप कमी प्रोडक्ट मध्ये एकदम छान आणि पार्लर सारखा मेकअप होतोय की नाही ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आम्हाला सांगा आणि भरभरून कमेंट करा. व्हिडिओ बघत राहा, खूप मस्त व्हिडिओ असणार आहे. स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि बाळासाठी खूप छान ड्रेस पण आणलेला आहे, तर तो पण तुमच्यासोबत शेअर करतो. तर हळूहळू तुम्हाला समजेल अजून काय काय होणार आहे. आणि फोटोशूट पण खूप छान असणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा. तर बाळाचं जे शूट करायचंय, बाळांना बनवायचंय, आपल्या बाळाला आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं लुक द्यायचंय. तर बाळ आपलं छोटा छत्रपती बनणार आहे आज. तर तुम्ही बघू शकता, ड्रेस खूप क्यूट असा ड्रेस आम्ही घेऊन आलोय. आणि हा ड्रेस आम्ही विकत घेतलेला आहे, रेंटने वगैरे आणलेला नाहीये, नवीनच ड्रेस आहे. तुम्ही बघू शकता, मस्त असा गोल्डन कलर आहे आणि त्याच्यावर ना असे लाईट कलर छान दिसतात. तर छान आहे हा ड्रेस, मला खूप आवडला. आणि तुम्ही बघू शकता, त्याच्यावर आम्ही ना व्हाईट पॅन्ट ही सेपरेट घेतली, कारण मग असंही बघू आता पॅन्टचं काय आहे काही नाही. पण फोटो पुरतं थोडा वेळ पॅन्ट घालू आपण त्याला. आणि हा ड्रेस मला खूप आवडला आणि तो ह्यावर कसा दिसतो ते आपण पुढे बघणारच आहोत. आणि ह्या ज्या बाकीच्या वस्तू आहे ह्या आपण रेंटने आणलेल्या आहे. हा टोप वगैरे आपण इतकं विकत घेऊन काय फायदा नाही, त्यामुळे तुम्ही बघू शकता हा टोप. त्याच्यानंतर हे तर फक्त फोटो पुरतं यूज होणार आहे, त्याला अजून इतकं पकडता येत नाही. आणि बाकी शेला, कमरपट्टा, बाजूबंद वगैरे आहेत. तर अशा काही वस्तू आम्ही बाळासाठी घेऊन आलोय. तर तुम्हाला सर्वांना ड्रेस कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझी ही तयारी बऱ्यापैकी झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, मी इथे सर्व वस्तू काढून ठेवलेल्या आहे, म्हणजे ज्वेलरी, पैंजण, बांगड्या, हिरव्या बांगड्या, त्याच्यानंतर थोडी ठुशी वगैरे, केसांचं बऱ्यापैकी हे कर्णफुलं वगैरे बरंच काही काही आहे. आणि सर्वात महत्वाचं, मराठी लुकला अजून ऑसम बनवणारी आपली ही नथ. तर असं बऱ्यापैकी मी वस्तू काढून ठेवल्या, कारण मग टायमिंगवर आपल्याला वस्तू लवकर सापडत नाही, त्यामुळे मी सर्व काढून ठेवलं. आता फक्त मेकअपला सुरुवात करायची आहे. तर मी विचार करते, आधी नऊवारी म्हणजे घालण्यापूर्वी आपण आधी मेकअप करू, त्यानंतर आपण नऊवारी नेसू आणि मग ही ज्वेलरी वगैरे सगळ्यात एंडला वेअर करू. तर चला सुरुवात करू. तर मी कोणती साडी घालणार आहे ते तुम्हाला दाखवते. तर तुम्ही बघू शकता, ही साडी मी माझ्या हळदीला नेसली होती. तर माझ्या हळदीची साडी आहे, पैठणी आहे, चंद्रकोर पैठणी. तर ही 6वार साडी आहे. तर आपण ह्या 6वार साडीचं नऊवार नेसणार आहोत. तर साधं नऊवार नेसायचं आहे आपल्याला, ब्राह्मणी वगैरे प्लेट्स वगैरे काही पाडायच्या नाहीये. तर माझी म्हणजे अपेक्षा आहे की नऊवार येऊन जाईल. तर एकदा ट्राय करू, बघू आपण येते की नाही.
आणि त्या साडीवरचा ब्लाऊज मला खूप आवडतं. खूप सुंदर असं ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता मी ब्लाऊजला मागे ना असे काठ लावलेले आहेत. हे बघा असे काठ लावलेले आहेत आणि ते वेअर केल्यानंतर खूप सुंदर दिसतं. ह्या नॉट्स वगैरे खूप मस्त दिसतं आणि लटकन पण आहे, तर मॅचिंग आहे लटकन पण ब्लाऊजला. मला ब्लाऊज खूप आवडतं साडीचं. आणि ब्लाऊज मला बसत नव्हतं, टिपा उसवल्या आहे दोन्ही साईडच्या, तब्येत वाढली ना त्यामुळे. आणि हा जो शेला आहे हा ऋतुताईंच्या लग्नाचा शेला आहे, तर ग्रीन कलरचा. म्हटलं चला साडीवर मॅच होतोय, कॉन्ट्रास्टमध्ये येलो साडीला ग्रीन कलरचा शेला छान दिसेल आणि छान लुक येईल. तर बघू आता जिजाऊचं लुक मला सूट होतं का. तसे डोळे बारीक आहे माझे, बघू आता मेकअप कसा होतो त्यावर डिपेंड आहे, मग आपण साडी वगैरे नेसू. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की आधी मी विचार केला होता की आधी आपण मेकअप करून घेऊ आणि नंतर आपण नऊवार नेसू, पण ऋतुताई बोलल्या की आधी नऊवार नेसून घे, तर नंतर मेकअप करायला इझी जाईल आणि टेन्शन राहणार नाही नऊवारीचं. तर प्रियंका बोलली होती मी येते म्हणून, पण काही कामानिमित्त तिला यायला जमलं नाही. मग आम्ही दोघींनीच कसं तरी आम्ही यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघितले आणि थोडाफार ट्राय केला. तर मग छान अशा प्लेट्स वगैरे, आणि पहिल्यांदाच आम्ही वेअर केली असेल नऊवारी असं घरी, नाहीतर आम्ही पार्लरमध्येच मेकअप करायला जात असतो. पण आज आमची पार्लरवाली बिझी होती. म्हटलं चला त्यानिमित्ताने आपल्यालाही काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि घरीच आपण छान असा मेकअप करू. तर तुम्ही बघशालच पुढे आम्ही कसं नऊवार नेसलं ते. तर तुम्ही बघताय नऊवारी नेसून झाली आहे आपली. तर सहावार आपलं म्हणजे माझं सहावार पैठणी होती, लग्नाची हळदीची पैठणी होती, तर तीच मी नऊवार म्हणून नेसली आहे. आता ऋतुताईंनीच मला नेसवली आहे. तर आम्हाला इतकी प्रोफेशनल नाही नेसता येत, पण जशी जमली तशी नेसली आहे. आणि अशी सिम्पलच हेअरस्टाईल केली. तुम्ही बघू शकता केसांमध्ये बन टाकलेला आहे आणि वरतून मोगऱ्याचा गजरा. तर अशी पण हेअरस्टाईल दिसणार नाही कारण डोक्यावर पदर असणार आहे, पण तरीही केसांनी गरम पण होत नाही आणि महाराष्ट्रीयन लुकला आंबाड्याशिवाय शोभा येत नाही, त्यामुळे मग आंबाडा घातलाय मस्त असा. तर मेकअपला सुरुवात करायचं आहे. तर मी फेस वॉश केलेला होता 10-15 मिनिटापूर्वी, त्यानंतर साडी नेसली, नऊवारी नेसली. तर चला आता मेकअपला सुरुवात करू. आता आपण मेकअपला सुरुवात करू. सर्वात आधी मी मॉइश्चरायझर लावते. हे पॉन्ड्सचं सुपर लाईट जेल आहे, मी नाईट क्रीम म्हणून यूज करते. पण आता मेकअपच्या आधी स्किन थोडी मॉइश्चरायझर लावल्याने थोडी ना हायड्रेट राहते आणि जास्त कोरडी वाटत नाही. तर थोडंसं लावून घेऊ. आता मॉइश्चरायझर लावून झालंय. तर हे 2 प्रोडक्ट आहेत माझ्याकडे. ह्या प्रोडक्टच्या हेल्पने आपण मेकअप करणार आहोत. तर हे आम्हाला प्रमोशनसाठी आलेले होते आणि आता मी कुठे यायला जायला किंवा प्रोग्राम वगैरे असेल कोणता तर मी यूज करत असते. तर चला आज मेकअप करायचा आहे म्हटलं तर आज आपण हेच वापरू. तर हे स्टोप सिरम आहे आणि त्यानंतर हे टिंटर मॉइश्चरायझर, म्हणजे हे फाउंडेशन सारखं काम करतं. तर बघूया आता आपला कसा मेकअप होतो ते. तर चालू करू आपण. तर हे सर्वात आधी ना स्टोप सिरम थोडंसं घ्यायचं. तर हे स्टोप सिरम आहे ना हायलायटर म्हणून पण वापरता येतं आणि खूप असा पिंकिश ग्लो येतो चेहऱ्यावर, ब्लश मस्त येतो, तुम्हाला दिसेल आता. तर बघू शकता असा पिंकिश ग्लो आलेला दिसतो बघा. हे थोडंसं मॉइश्चरायझर सारखंही काम करतं आणि सिरम सारखंही काम करतं. तर असा पिंकिश ब्लश आलेला वाटतो बघा आणि स्किन मस्त हायड्रेट पण ठेवतं ते आणि एकदम सॉफ्ट आहे, तर छान वाटतं. तर याच्यावर आता आपल्याला टिंटेड मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर हे फेसेस कॅनडाचं फाउंडेशन म्हणूनही काम करतं हे. तर आता हे आपण याच्यावर लावणार आहोत. असे मी डॉट्स दिलेले आहेत, थोडं जास्त लावलंय मी. तर आता आपण हाताने ब्लेंड नाही करणार आहे, आपण याच्या साह्याने छान असं ब्लेंड करू म्हणजे मेकअप छान असं सॉफ्ट आणि मस्त वाटेल. तर इथे लावून झालंय आता आपलं टिंटेड मॉइश्चरायझर. तर यावर आपल्याला पावडरही लावायची आणि नाही लावली तरी चालते, पण आपण सेट करण्यासाठी पावडर लावू म्हणजे मेकअप छान सेट होईल.
तर कोणतीही चालते, तुम्ही फाउंडेशनही लावू शकता पावडरमध्ये, लॅक्मेचं वगैरे. तर माझ्याकडे हे हुडा ब्युटीचं आहे, तर हे लावते मी आता. पावडर लावून झाली आहे, बघू शकता थोडाफार ग्लो आला असेल. वाटतंय का? वाटतंय का? वाटतंय. आता बाकीचं करून घेऊ आपण, आईजचं आणि लिपस्टिक वगैरे. तर माझी ही रेड कलरची थोडीशी शेड आहे रेड कलरमध्ये, तर हीच लावणार आहे मी. तर बघा, लिपस्टिक लावल्यानंतर तुम्हाला फायनली समजेल की कसा झालाय मेकअप आपला. तर अजून आपला आय मेकअप बाकी आहे आणि ज्वेलरी पण वेअर करायची बाकी आहे. तर आय मेकअप करून घेऊ. ही कोणती? आयब्रो पेन्सिल का? आयब्रो माझ्यात जरा लाईटच आहे, तर थोडंसं डार्क करू. आणि आयलायनर मला लावता येत नाही, तर ताई मला लावून देतील. माझे डोळे बारीक आहे ना, तर आणि ह्या लुकला ना डोळे मोठे खूप छान वाटतात. ज्यांचे डोळे असे बोलके असतात ना, त्या खूप सुंदर दिसतील ह्या लुकमध्ये. तर आफ्टर लॉंग टाईम म्हणजे लग्नामध्ये मी लावलं असेल आयलायनर, त्यानंतर मी आज आयलायनर लावते. मला स्वतःला लावताही येत नाही आणि माझ्याकडे नाही आहे, तर ताईंना लावता येतं, तर त्यांनाच मी बोलली की तुम्ही मला लावून द्या म्हणून. आणि मम्मी मला खास बोलली होती की आजचा मेकअप जो आहे तो पार्लरमध्ये जाऊन कर, पण मग ते शक्य झालं नाही कारण पार्लरवाली बिझी होती. मग ह्याचमुळे सांगत होती कारण माझे डोळे बारीक आहे आणि ते चांगले वाटत नाही घरी मेकअप केल्यामुळे. तर त्यामुळेच मी आयलायनर, काजळ वगैरे बऱ्यापैकी काही लावणार होते आणि आयब्रो पेन्सिल वगैरे त्यामुळेच लावणार होते मी, कारण मग डोळे जर छान दिसले तर आपले फोटोज पण छान येतात. मी कधीच आयब्रो पेन्सिल यूज नाही केलेली, तर इकडे बघा मी थोडी लावली. इकडे डार्क वाटत असेल ना? खूप डार्क नाही वाटत आहे ना? आता ह्या साईडला लावते, बघू मग आपण. पण मग फोटो मध्ये छान दिसतील मे बी. आणि आयलायनर लावलंय, बघू शकता डोळे कसे वाटताय, मोठे मोठे दिसते. ओरिजिनल डोळे मोठे. एवढं दिसून पण नाही ते, पण थोडीशी चमक आहे तिला, गोल्डन. पिंक वाला घे ना, नाही तर मग नॉर्मल. नॉर्मल थोडस. तर चला, आता माझा फायनली मेकअप करून झालेला आहे आणि आता मी इथे ज्वेलरी वेअर करते. तर आपल्याला आता मस्त ज्वेलरी वेअर करायची आहे. बघा कसा लुक दिसतोय. फक्त आता चंद्रकोर बाकी आहे. मी आधी संपूर्ण ज्वेलरी वेअर करून घेते, त्यानंतर मग आपण चंद्रकोरचा टीका लावणार आहे. आणि कसं लावणार आहे ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर बघत राहा. इथे मी ना एक चीट घेतलेली आहे, ती अशी फोल्ड करून घेतली आणि कातरने इथे असं चंद्र असं कापून घेतलेलं आहे, जेणेकरून असं चंद्र तयार झालाय आपला. तर रेडीमेड चंद्रकोरची टिकली लावण्याऐवजी आपण इथे ना कुंकू टॅप टॅप करून लावणार आहे. तर चला आता आपण इथे मस्त चंद्रकोर लावणार आहे कपाळावर. तर आपली महाराष्ट्राची शान चंद्रकोर टिकली. आता डेली यूजमध्ये कोणी वेअर म्हणजे लावत नाही चंद्रकोर, पण आपण असं काही लुक करणार असेल स्पेशल तर आपण नक्कीच चंद्रकोर लावतो. आणि चंद्रकोर शिवाय शोभाही येत नाही. तर इथे मी काय केलं आहे, जी चीट पॅड आहे ना ती सेंटरला पकडलेली आहे, तुम्ही बघू शकता कपाळावर सेंटरला लावलेली आहे. आणि त्यावर आपण आधी ना चंद्रकोर जिथे आहे तिथे आपण बोरोलिन लावणार आहे, म्हणजे व्हॅसलिन किंवा काहीही तुम्ही लावू शकता. आणि मग त्यावर आपल्याला कुंकू टॅप करून लावायचं आहे, जेणेकरून ते पॅक असं लागलं जाईल. तर तुम्ही इथे बघू शकता की खूप छान असा चंद्र दिसतोय. ए सोन्या, किती छान दिसतंय, पण ते लय झोप येते. ए सोनू, ए टिल्लू, पप्पा सारखं झालं मॅचिंग. माझे शिवाजी, बाल शिवाजी. हा ना बाबू, छोटू शिवाजी महाराज झाला. बसलं बाळाला माझ्या. कसं बघते, त्याला काय कळत. फोटो काढायचे तुझ्या. तुला उद्या शिवाजी महाराज बनवणारे, छत्रपती शिवाजी महाराज. माहिती पण सांगितली त्याला. कोण होते बाबल्या? सांग बोल सगळ्यांना. मोठं झालं सांग. बाबड्या बरे, मला झोप येते. तुमचं काय चाललंय? पॅन्ट घालायची. हा ना पिल्लू, छान छान पॅन्ट. ते म्हणाल मम्मीचं आज काय झालंय. मम्मी तर वाटत नाही. मम्मीची जाऊ माता बनली, तिला छत्रपती बनवलंय. हा ती घाला. आणि पप्पा शहाजी राजे बनले, भोसले घाला. तो म्हणाल ये क्या हो रहा है मेरे साथ. सोनू, तू तयार झालं बाबड्या? अरे बापले. ओय 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 ओय, नको तोप कालू आपण. बोल कालू. काय म्हणलं तू? तर फायनली माझा लुक कम्प्लीट झालाय आणि मी हातावर मस्त असं शेला घेतलेला आहे.
तर तुम्हाला सर्वांना माझा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा मेकअप करायला पार्लरमध्ये 500 रुपये लागलेच असते, ते वाचवले मी. तर कसा वाटतोय लुक? छान दिसतोय. आणि मंगळसूत्र घालायचं बाकी आहे, तर ते आता वेअर करते मी. बाकी कसं वाटतंय? आणि मेहंदी बघा, एकदम ऑन द स्पॉट मी मेहंदी लावली होती. मॅजिक कोने मस्त चंद्र काढलेला आहे हातावर. आणि आपलं पिल्लू पण खूप मस्त रेडी झालंय, त्याला पण आपण चंद्रकोरची टिकली लावलेली आहे. तर आता यानंतर आपण निघणार आहोत आणि आपल्याला फोटोशूट करायचंय. तर पुढचाही व्हिडिओ बघत राहा. चुडा बघा किती छान दिसतोय, हिरवा चुडा. प्रॉपर महाराष्ट्रीयन लुक केलाय आज. ते ना त्या टिळ्यामुळे एकदम म्हणजे चंद्रकोरचा टिळा मला खूप आवडला. ही टिकली नाहीये, हे आपण कुंकू लावलंय. कुंकू लावलेलं आहे. तर कसं वाटलं नक्की सांगा. तर चला आता आपण फोटोशूटला निघू. चला चला. मामा नाही येते. येतो म्हणा, गाडी घेऊन येतोय मागून येणार आहे पिल्लू. हे किती शांत आहे. मला मग शिवाजी महाराजांसारखं शांत झालाय. लोक म्हणतात तुमचे लाडू नका दाखवू. हा लाडू लाडू वय लाडू तुला दाखवायचंय का? पाहतो पाय ना कसं आहे. आपले सर्व युट्यूब फॅमिली म्हणते आम्हाला तुमचे खायचे लाडू अजिबात दाखवू नका. आम्हाला हा लाडू दाखवा, रोज दाखवा. बघून घ्या आमचा लाडू. आज मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचं छोटस बाळरूप घेतलेलं आहे आमच्या लाडूने. हा मरी निघाले. गुण पण त्यांच्या सारखेच आहे. एकदम शांत झालंय तो. शांत आहे, रडलं नाही अजिबात. कसं टकमक बघताय कुणाच्या आईचे. फिराय तर चला आता आम्ही निघालोय आमच्या सिन्नर येथील ऐश्वरेश्वर इथे. तर तिथे महादेवांचं मंदिर आहे. आजूबाजूला खूप सुंदर असा निसर्ग आहे, मस्त झाडे वगैरे आहेत आणि आजूबाजूचा म्हणजे एरिया पण खूप छान आहे फोटो काढण्याजोगा. आणि आपल्या बाळाला दर्शनही होईल महादेवांचं. तर आता इथे आम्ही पोहोचलोय. पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल की मंदिर कसं आहे, काय आहे ते सगळं. तर बघत राहा व्हिडिओ तुम्ही. तर फायनली आम्ही आलोय ऐश्वर्य मंदिरामध्ये. आणि आपलं पिल्लू बघा मस्त शांत असं खेळतोय. तिकडून बघताय कुठं आलं. त्याला आवडतंय आणि हे त्याचं पहिलं आउटडोअर फोटोशूट आहे. तर चला बघू आता तो कसं कॉपरेट करतो आणि आपले सगळ्यांचे आमचे फोटो कसे येतात ते पण बघू. मम्मी पण आली आहे आणि मिस्टर बघा मस्त रेडी झाले. तर फायनली आम्ही इथे आलो आणि इथे फोटोशूट सुरू झालं. तर आपला राहुल दादाच आला होता फोटो शूट करायला आणि आम्हाला रीलही बनवायची होती आणि काही फोटोजही क्लिक करायचे होते. पिल्लू काय करतो तू? अगं माझी बबलू. लाडू पेढा माझी सोन पापडी. अरे बापले तू पप्पासोबत फोटो काढतो. 1 2 3 तो ना लटकला का तो धरून ठेवतो. त्याला असं वाटतं झालं पाडतोय का काय. सायंकाळचे 5:30-6 वाजले होते. तुम्ही बघताय समोर सनसेट दिसतोय आणि खूप छान नजारा होता. आणि फोटोशूट करताना आम्ही दोघांनीही थोडंफार सिनेमॅटिक शूट घेतलं, स्वतःचं सिंगल आणि बाळासोबतही घेतलं. काही रडू नको. 1 2 3 स्टार्ट. अगं माझी बबली टोपी घालायची. आणि टोप जो होता ना तो थोडा हेवी होता, त्यामुळे बाळाला म्हणजे आवडत नव्हता टोप घालायला. तर तरीही आम्ही दोघांनी टोप घालून त्याचे फोटोज काढले. आणि तो हातात तलवारही ठेवत नव्हता, पण त्यांनी छान कोऑपरेट केलं, म्हणजे शांत राहायला, चिडचिड वगैरे काही केली नाही. मस्त बाहेर शूट वगैरे झाल्यानंतर मग आम्ही तिघेही महादेवांच्या मंदिरामध्ये गेलो. तिथे आम्ही बाळासोबत आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन करतानाही आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले. तर नंतर अंधार पडत चालला होता, त्यामुळे थोडेसे व्हिडिओ थोडं तुम्हाला इथे ब्लर दिसतंय आणि फोनची बॅटरी लो होत चालली होती. पण मग छान झालं आमचं फोटोशूट. तर लवकरच तुम्हाला बाळाची रील येणार आहे. आमचे फोटोजही तुम्हाला लवकरच बघायला भेटतील. तर आताच आम्ही फोटोशूटवरनं आलोय आणि आता मला जायचंय साखरपुड्याचा कार्यक्रम मला. तर तिकडंच निघालोय, म्हणजे पूजा नाही येते ती आवरती आता तिचं. तर मी आणि सुवर्णाताई आम्ही दोघी जणी चाललोय. मम्मी तर गेलाय पुढे. तर चला आता निघतो आम्ही तिकडे पण जायला उशीर झालाय. तर चला.
तर जवळपास 7 वाजले आम्हाला घरी यायला. आता आम्ही घरी आलो आहे आणि तुम्ही बघताय मी सर्व मेकअप चेंज केला, म्हणजे कपडे वगैरे चेंज केले आणि फ्रेश झाली आहे. संपूर्ण मेकअप मी क्लिन्झिंग मिल्कने मस्त वॉश केला आणि फेस वॉश वगैरे करून सर्व काढून टाकला. आपल्याला असं वाटतं की आपण खूप छान मेकअप केला आहे. काही जण मेकअप राहू देतात, पण असं नाही. आपलं प्रोग्राम वगैरे कार्यक्रम सगळं आटोपल्यानंतर पहिला आपण मेकअप वॉश करायचा, फेस वॉश करायचा आणि मेकअप काढून टाकायचा. कारण मेकअप जर जास्त वेळ ठेवला तर आपली स्किन खराब होण्याचे चान्सेस वाढतात. सो त्यामुळे मी कधी पण मेकअप कितीही मेकअप केला तर घरी आल्यानंतर पहिला फेस वॉश करते. आणि तुम्ही आता बघू शकता माझा फेस एकदम क्लीन वाटतोय. आणि तुम्हाला जसं ताईंनी सांगितलं की आज एका ठिकाणी एंगेजमेंट होती त्यांच्या बहिणीच्या रिलेटिव्समध्ये, तर ताई आणि अमोल भाऊ लॉन्समध्ये गेलेले आहेत तर कार्यक्रमासाठी. आणि आत्ता सध्या मी घरात एकटीच आहे. आणि आपलं लाडू बघा मस्त झोपलेला आहे लाडू. तर लाडूने आज खूप कॉपरेट केलं. आणि बघा चंद्रकोरची टिकली बघा त्याला किती छान दिसते. तर मी काही काढली नाही त्याची, म्हटले छान आहे चला राहू द्या. आज छत्रपती शिवाजी महाराजांचं बालरूप घेतलं होतं त्याने, तर खूप छान वाटलं. मस्त फोटोशूट झाला आणि तो थकला होता तर म्हटलं चला आता झोपू देऊ जरा वेळ. आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. व्हिडिओ तुम्हाला सर्वांना कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री.